मित्रहो नमस्कार. अनेक वारकरी दिंड्या सध्या पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करतायत. अतिशय आनंदात उत्साहात हा सोहळा सुरू आहे. पण या वर्षीच्या वारकरी सोहळ्यामध्ये, वारीच्या सोहळ्यामध्ये काही अकल्पित आणि अप्रिय गोष्टी सुद्धा समोर येत आहेत. हा दोष वारकऱ्यांवर जात नाही, हा दोष जातो राजकीय लोकांवर. कारण यंदाच्या अनेक वाऱ्यांमध्ये प्रचंड प्रमाणात घुसखोरी झाल्याचं दिसून येतं. काही घुसखोरी ही धार्मिक आहे, तर काही राजकीय आहे. म्हणजे मला पोट तिडकीनं आणि अतिशय क्लेशपूर्ण असं म्हणावं लागतंय की जे वारकरी आणि जी वारी आजपर्यंत पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी आगेकूच करीत होती. हजारो किलोमीटर, शेकडो किलोमीटरचं अंतर फक्त विठुरायाच्या दर्शनाच्या आसेनं पार केलं जात होतं. त्याच्यामध्ये सुद्धा आता घुसखोरी वाढली आणि ही तुमच्या आमच्या हृदयाला वेदना देणारी गोष्ट आहे की ही वारी सुद्धा आपल्या महाराष्ट्रातील नतद्रष्ट लोकांनी सोडली नाही, की जिथं घाण करायची त्यांनी ठेवली. मी आज या विषयावरच बोलणार आहे मित्रांनो. कोणी नेमकी घुसखोरी केली, का घुसखोरी केली आणि त्यामुळे वारी बदनाम करण्याचं कारस्थान यांचं आहे का, या तिन्ही प्रश्नांची उत्तरं आज आपण शोधणार आहोत आजच्या व्हिडिओतून. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. मित्रो नमस्कार. तुम्ही पाहताय विचारमोती. मित्रो, हजारो लाखो वारकरी दरवर्षी जवळपास 1 ते 1.5 महिन्याच्या कालावधीत ऊन पाऊस वारात याची तमा न बाळगता हे शेकडो हजारो किलोमीटरचं अंतर लिलया पार करतात. वृद्ध असो, अपंग असो, दिव्यांग असो, कोणी असो, तो त्याच्या अडचणीवर समस्येवर मात करत पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनाला जातो. दरवर्षी चाललेला हा आध्यात्मिक सोहळा आहे. दरवर्षी नियोजनाप्रमाणे हा सोहळा चालतो. आणि महत्त्वाचं म्हणजे एवढे हजारो लाखो वारकरी, वेगवेगळ्या जातीतले, वेगवेगळ्या धर्मातले, पण त्यांचा आध्यात्मिक सोहळा पाहिल्यावर जी आपण भारतीय म्हणजे जी आपण प्रतिज्ञा म्हणतो, तुमच्या प्रत्येक पुस्तकाच्या मागे पाठ्यपुस्तकाच्या सुरुवातीलाच एक प्रतिज्ञा असते. त्या प्रतिज्ञेमध्ये एक वाक्य आहे की विविधतेने नटलेल्या परंपरेचा मला अभिमान आहे. हे जे वाक्य आहे ना, तर त्यावर तंतोतंत जर कुठला आध्यात्मिक सोहळा उतरत असेल तर तो वारकरी सोहळा आहे आणि या वारीचा सोहळा आहे. बघा ना, तुम्हाला त्या वारकऱ्यांकडे पाहून कळणारी नाही कोण कुठल्या जातीचा आहे, कोण कुठल्या धर्माचा आहे. एकमेकांच्या हातात हात गुंफून जेव्हा ते फुगडी खेळतात, विठुरायाचा नामगजर करतात, आनंदानं नाचतात, गातात, त्यावेळी अवघा भारत एक झाल्याचा भास आपल्याला नक्की तिथे होतो. पण मित्रांनो, जे चांगलं आहे ते अलीकडे महाराष्ट्रात रुजलेल्या समाजकंटकांना मान्य नाही. त्यांना असं होऊ द्यायचं नाही. महाराष्ट्रात फक्त चिखल दिसला पाहिजे. मित्रांनो, मी नेहमी म्हणतो, या चिखलातून कधी ना कधी कमळ फुलेल. भाजपचं कमळ नाही, कमळासारखं फूल, कमळ जे फूल आहे ते कधीतरी फुलेल आणि पुन्हा या सगळ्या गोष्टी स्वच्छ होतील. पण कसं आहे माहिती आहे का, जेव्हा अनेक गोष्टींचा त्रास होतो तेव्हा कुठंतरी बोलणं भाग पडतं. कारण जर बोललं नाही ना, तर या गोष्टींना चालना मिळते. अवघा महाराष्ट्र असा चिखलमय होण्या अगोदर कुणी ना कुणीतरी बोललं पाहिजे. आणि मला एक आश्चर्य वाटतं आणि मला एक सुखद गोष्ट सुद्धा आठवते. या विषयावर बोलण्यापूर्वी मी ती तुम्हाला सांगतो की अलीकडची तरुण पिढी, म्हणजे तुम्ही लोकलमध्ये बघितलंय, आपल्या मुंबईमध्ये जे लोकल धावतात त्याच्यामध्ये अनेक तरुण लोक गवळणी अभंग म्हणत आपला प्रवास सुखकर करतात. तेव्हा मला ही गोष्ट सुखावणारी आहे की तरुण पिढी आध्यात्मिक, म्हणजे ते आहेत भले इतर कुठल्याही गोष्टी कसेही असतील त्याच्याशी घेणं नाही, पण ते अध्यात्माशी कुठे ना कुठे जोडले जात आहेत. ते असे नंगानाच करणारी गाणी म्हणताना दिसत नाहीत, ते अभंग म्हणतात, गवळण म्हणतात. आणि त्यावेळी मला आनंदानं ऊर भरून येतो की महाराष्ट्र कोणाच्या ना कोणाच्या हातात अजूनही सेफ आहे. एवढंच नव्हे तर तुम्ही बघताय की लहान मुलं, लहान मुली, तरुण मुलं, तरुण मुली
कीर्तनामध्ये येत आहेत, स्वतःच्या अँगलने असेना किंवा स्वतःच्या शैलीने असेना, त्या कीर्तन करतात. ही एक आश्चर्यजनक गोष्ट आहे आणि खरोखर चांगली गोष्ट आहे. तर येऊया आपण आजच्या मुद्द्याकडे. तर हा जो वारकरी सोहळा आहे ना मित्रांनो, त्या वारकऱ्यामध्ये एक कोणी ना कोणीतरी माचिसची काडी टाकली आणि माचिसची काडी टाकल्यामध्ये शब्दशः अर्थ घेऊ नका, म्हणजे त्यांना कोणाची तरी दृष्ट लागली. दृष्ट लागली याच्यासाठी म्हणतो की या वारीमध्ये अनेक राजकीय लोकांचा वावर असल्याचं दिसून येतं. नुसता राजकीय वावर नाही तर आणि मग कोणतरी बोलतं की ह्या पक्षाचे तिथे घुसले, त्या पक्षाचे तिथे घुसले. मग काही धार्मिक लोक आले, असं कळतंय. असं काही वारकऱ्यांनी तर असं सांगितलं की ह्याच्यामध्ये काही भंते सुद्धा आले होते या वारकरी ह्याच्यामध्ये. आता मी मगाशीच म्हटलं की कोणत्या जातीच्या लोकांना यावं, कोणत्या धर्माच्या लोकांनी यावं. पंढरपूरचा विठ्ठल हा एकट्या हिंदू धर्माचा नाही किंवा एका जातीचा नाही. पंढरपूरचा विठ्ठल हा सगळ्यांचा आहे, अख्ख्या महाराष्ट्राचंच दैवत आहे. फक्त एकच याच्यात विषयाचा आहे की हे भंते लोक जे शिरले, काही वारकऱ्यांनी सांगितलं की ते गावोगावी जिथे जिथे वारी थांबते रात्रीच्या वेळेला, त्या ठिकाणी असा अपप्रचार करतात की पंढरपूरचा विठ्ठल हा बुद्ध आहे. इथपर्यंत पण ठीक होतं, पण वारकऱ्यांमध्ये राहून, वारीमध्ये राहून तुम्ही तुमच्या धर्माचा जेव्हा प्रचार करता तेव्हा ते चुकीचं असतं. पंढरपूरचा विठ्ठल हा बुद्ध म्हणा, विष्णू म्हणा किंवा आणि कोणी म्हणा, तो देव आहे एवढंच आम्ही जाणतो. तो पंढरपूरचा विठ्ठल बुद्ध असो, गौतम बुद्ध हे सुद्धा देवाचाच अवतार होते. त्यामुळे त्यानं पंढरपूरच्या विठ्ठलाचा अपमान झाला असं मला वाटत नाही. पण तुम्ही जो करताय तो अपमान याच्यासाठी आहे की तुम्ही तुमच्या धर्म प्रसाराचं काम तिथे करताय आणि मग उद्या जर काय त्याच्यातून अघटित घडलं तर आमच्यावर अन्याय झाला, आमच्यावर हे झालं ते झालं असं बोंबा मारायच्या. खरं बघायला गेलं तर वारकऱ्यांचा आणि तुमचा काही संबंध नाही. पण मी मगाशीच म्हटलं की वारीमध्ये कोणी जाऊ शकतो. उद्या मुस्लिम जरी एखादा मूळ असेल तर तो वारीमध्ये जाऊ शकतो. हां, पण त्यानं म्हणेन की मी हवा तसा वागेन, तर असं चालणार नाही. वारीमध्ये वारकऱ्यांनी स्वतःला काही नियम घालून घेतलेले आहेत, स्वतःला काही अटी घालून घेतलेल्या आहेत आणि त्याच्या अधीन राहूनच ते ही वारी पूर्ण करत असतात. त्यामुळे तुम्हाला स्वातंत्र्य नक्की आहे वारीमध्ये सामील होण्याचं. पण तुम्ही तिथे जाऊन वारीमध्ये जर घाण कराल, वैचारिक घाण निर्माण कराल, तर ते कोणी खपवून घेणार नाही. आणि मग तिथे जर तुम्हाला काय दगाफटका झाला, तिथे तुम्हाला काय कोणी हटकलं, कोणी मारलं, तर मग आपल्या जाती धर्माचा उल्लेख करू नका की मी ह्या जातीचा होतो म्हणून मला मारलं, मी ह्या धर्माचा होतो म्हणून मला मारलं. वारकऱ्यांमध्ये समानता नाही, वारीमध्ये समानता नाही, असं जे तुम्ही बरळाल्यानंतर ते मग चुकीचं आहे. कारण तुमचा तिथे जाण्याचा पहिली गोष्ट संबंध नाही. संबंध असला तुम्हाला ठीक आहे, काय म्हणतात ते सप्त स्वातंत्र्य संविधानाने दिलेले आहेत, तर तसा संबंध असला तुमचा तर आहे, मी असं म्हणतच नाही, नाकारू शकत. पण उद्या एखाद्या हिंदू व्यक्तीनं बुद्ध विहारामध्ये जाऊन त्याच्या धर्माचा प्रचार केला आणि तुम्हाला काही वाटेल ते बोलला, तर ते तुम्ही खपवून घेणार का? हा मुद्दा खरा आहे. ते तुम्ही खपवून घेणार का? स्वातंत्र्य तर हिंदूंना पण आहे कुठेही जाण्याचं, कुठेही हे करण्याचं. पण तुमच्या बुद्ध विहारामध्ये जाऊन तिथं स्वतःची अक्कल पाजळताना स्वतःच्या धर्माचा उल्लेख करून तुमचा उपमर्द करणं, हे तुम्ही खपवून घेणार जसं नाही, तसं वारकरी तिथे खपवून घेणार नाही आणि खपवून घेतलंच नाही पाहिजे ना. तुम्ही पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनात जाताय, वारी ही तिकडे चाललेली आहे. एक विचार घेऊन पंढरपूरच्या विठुरायाचा विठुनामाचा गजर, सगळ्या संतांचे गजर, तुम्ही तिथे विष घालू नका की अमुक संत अमुक जातीचा होता, अमुक संत त्या जातीचा होता, आपलं पंढरपूरचा विठुराया बौद्ध आहे म्हणा ना. पंढरपूरचा विठुराया मी मगाशीच म्हटलं, बुद्ध असो की विष्णू असो, विष्णूचा अवतार असो की श्रीकृष्णाचा असो, आम्ही गौतम बुद्धांना सुद्धा देव मानतो. त्यामुळे तर गौतम बुद्ध जरी असो, त्याच्यात संशोधनच करू नका तुम्ही. आणि करायचं असेल तर वेगळं करा. वारीमध्ये सामील होऊन कशाला करताय? तुमचा हेतू जो आहे तो वारी नासवण्याचा आहे. वारकऱ्यांच्या जी वैचारिक लेवल आहे, जे ते एका ओढीनं सगळं चालू आहे, त्यांचं जे शिस्तबद्ध चालू आहे. तुम्ही बघा ना, इतके वारकरी म्हणजे ज्यांना व्यवस्थित चालता येत नाही, ज्यांना व्यवस्थित काय म्हणतात ते इतकं त्यांचं वय झालेलं आहे, ते लोक फक्त पंढरपूरच्या ओढीनं इतके दिवस चालत राहतात कंटिन्यू.
जी आध्यात्मिक सोहळा म्हणून एक वारकऱ्यांकडे वारी सोहळा पाहिला जातो, त्याला तुम्ही कशाला बदनाम करता? आणि या हृदयाला वेदना देणारी गोष्ट आहे मित्रांनो. याच्यावर कोणी कॉमेंट्स टाकताना ह्या गोष्टीचा नक्कीच विचार केला पाहिजे, की ज्याच्याकडे अख्खं जग एक आध्यात्मिक सोहळा म्हणून पाहतं. तुम्हाला आठवत असेल, मला वाटतं कोरोना नंतर ज्यावेळी वारी सुरू झाली, त्यावेळी वारीचा हा सोहळा बघण्यासाठी काही परदेशी पत्रकार आले होते आणि त्यांनी याचं वार्तांकन केलं. का केलं? कारण अनेक समस्या त्यांच्या समोर येतात. कधी प्रचंड ऊन असतं, कधी प्रचंड पाऊस असतो, कधी वादळ वारा असतो. त्याच्यातून एका आध्यात्मिक दृष्टिकोनातून एवढं सगळं अंतर पार करणं ही सोपी गोष्ट नाही. असा कुठे सोहळा असेल तर दाखवा मला. असा कुठे आध्यात्मिक सोहळा भारतात सुरू असेल असं दाखवा मला. पण तो वर्षानुवर्षे पंढरपूरसाठी सुरू आहे. तर त्याला घाण करण्याची कारस्थान हे काही समाजकंटक करतायत. त्याच्यात एक महत्त्वाचा मुद्दा ॲड केला पाहिजे. राजकीय लोकसुद्धा तिथे हात धुवून घ्यायला अलीकडे लागलेले आहेत. कुणीतरी जायचं पंढरपूरच्या, मग त्या वारकऱ्यांमध्ये नाचायचं, गायचं, फोटो काढायचे, व्हिडिओज हे करायचे. मग आता समजा भाजपचा माणूस तिथे गेला, मग भाजपचं IT सेल असेल ते त्याचे व्हिडिओ, फोटो काढणार वारकऱ्यांसोबत नाचताना. मग विरोधी पक्ष त्याच्यावर टीका करणार की हे वारकरी भाजपच्या लोकांची झालेले आहे. मग तिथे काँग्रेसचे लोक गेले तर भाजपचा IT सेल त्यांच्यावर टीका करणार की ही वारी काँग्रेसची झालेली आहे. हे सगळं काय चाललंय? तुम्हाला घाण करायला अख्खा महाराष्ट्र ठेवला आणि अख्खा महाराष्ट्र झोपलेला आहे. काही करा, कुठेही घाण करा, उघड्यावर संडास करा, तुम्हाला तिथे ठेवलेला आहे अख्खा महाराष्ट्र उघडा. पण वारकरी जिथे आहे तिथे घाण नका करू ना. एक तरी गोष्ट अशी ठेवा. मी खूप आक्रमकपणे बोललो असतो, पण आक्रमक बोला की काही करा, महाराष्ट्र काही जागा होत नाही. महाराष्ट्रातील जनता काही पेटून उठत नाही. आणि पेटून एखादी उठली तर ती कॉमेंट्स पुरतीच उठते. बाकी त्यांच्या पेटण्याचा काही अर्थ नाही त्यांच्या पेटण्यात. म्हणून मी आता तुम्हाला कळकळीची विनंती करतो या राजकीय लोकांना की तुम्ही सगळे थांबवा. तुम्ही नका प्रोजेक्ट आणत नाहीच. तुम्हाला हिंमत कुठे आहे तुमच्यात प्रोजेक्ट आणण्याची महाराष्ट्राच्या विकासासाठी? काही करण्याची धमक तुमच्यामध्ये नाही. तुम्ही जो विकास करताय तो काही दिवसांनी भकास कसा होतो हे कळतंय. अख्खा महाराष्ट्र पाहतोय कधी जेव्हा जागे होतात तेव्हा. पण आता जी काही एक आध्यात्मिक सोहळा उरलाय, ज्याच्याकडे लोक एक आश्चर्यानं पाहतात, आदरानं पाहतात, तिथे तरी काही सोवळंच म्हटलं पाहिजे या गोष्टीला. की कारण सोवळं याच्यासाठी की ते आजकालचं बघता तुम्ही. आजचा काळ असा आहे की लोकांना मजा करायला पाहिजे. मग ती बाबासाहेब आंबेडकर जयंती असू दे, छत्रपती शिवाजी महाराज जयंती असू दे, किंवा आणि कोणाच्या महापुरुषाची जयंती असो, त्यांना मजा करायला पाहिजे. त्या महापुरुषांच्या वैचारिकपणाशी वैचारिकपणाशी यांचा काही संबंध नसतो. फक्त DJ लावायचा आणि नाच करायचा. DJ लावायचा आणि धन 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 असं वातावरण असं हादरलं पाहिजे. असं DJ कणकणात लावायचा. 4-2 लोक मेले तरी चालतील त्याच्यात, पण हा DJचा दणदणाट आणि त्याच्यावर नाचतायत लोक. ही जयंतीचे कार्यक्रम आहेत अलीकडचे. ह्या गोष्टी वारकऱ्यांमध्ये आणि वारीमध्ये कुठे शिरलेलं तुम्हाला दिसत नाही. ते जे त्यांचं आध्यात्मिक आध्यात्मिक एक स्थान आहे महाराष्ट्राच्या ह्याच्यामध्ये, ते तसंच अढळ राहू द्या मित्रांनो. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.